नरळ या गावामध्ये जे प्रकरण 22 एप्रिल रोजी घडलं रात्री, त्यानंतर 23 एप्रिलला त्याचं जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जे त्याच्याबरोबर जे असणारे सहकारी जे तिघंजण होते, जमदाडे म्हणून होते, जावळे म्हणून होते आणि खंदारे म्हणून होते, ह्या तिघांचं स्टेटमेंट पोलिसांनी मारलं असा आरोप होता की आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी मारून आम्हाला हाकलून दिलं. आणि जेव्हा पोलिसांनी तिथून निघून गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोचलो तेव्हा नंदू जमदाडे हा बेशुद्ध अवस्थेत होता असं त्यांचं स्टेटमेंट होतं. 2 वेळा स्टेटमेंट त्यांनी आम्ही रेकॉर्ड केलं होतं. आणि पोलीस स्टेशनमध्ये ही खंदारे या व्यक्तीचं स्टेटमेंट असं होतं की पोलिसांनी कपडे काढून बेल्ट काढून नंदू जमदाडे यांना मारहाण केली होती असं त्याचं स्टेटमेंट होतं. परंतु जेव्हा लेखी तक्रार त्याची घेण्यात आली होती, जबाब घेण्यात आला होता, तेव्हा खंदारे या व्यक्तीने की अपघात झाला म्हणून असा त्यांनी जबाब दिलेला आहे. आणि हा जबाब कुठेतरी संशय निर्माण करणारा आहे. याच्यामध्ये कुठेतरी डोंडबंगाल निर्माण झालेला आहे. त्यामुळे ह्या परिवाराच्या वतीने व आम्ही सर्व नातेवाईकांच्या वतीने या पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहनाचा जो इशारा दिला होता तो आम्ही स्थगित करून फक्त आक्रोश या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आणि या ठिकाणी सदर डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब DYSP परभणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी आमची योग्य प्रकारे तपास माझ्याकडे चालू आहे आणि तो तपास सोमवारपर्यंत त्याचा रिपोर्ट मी या पोलीस स्टेशनमध्ये सादर करणार आहे. आणि त्यानंतर इथले जे PI आहेत बोरकर साहेब त्यांच्याशी आम्ही सोमवारी चर्चा करून पुढचा आम्ही निर्णय घेऊ. या ठिकाणी न्याय देण्याचा, या जमदाडे परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू. सर्व इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते आहेत, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी दखल घ्यायची आहे की सोमवारी आपल्याला या ठिकाणी रिपोर्ट मिळणार आहे. आणि तो रिपोर्ट मिळाल्यानंतर आपल्याला पुढची कारवाई, पुढचं नियोजन आणि पुढचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांच्या मतीने पुढे निर्णय घेण्यात येईल. ते कामाला गेलते, फोन करून बोलवून घेतलं, म्हणले चला जयंतीला जायचं. तिकडे नेऊन परत मारहाण केली. त्याच्यामध्ये 2 पोलिस पण होते, त्यांनी वर्ध्या काढून मारहाण केली. परत मला ते शेख आहे त्या पोरांनी बी हाणलंय, पोलिसांनी बी हाणलंय. त्या 2 लेकरं एक पोटात लेकरं, त्याची कशी सोय लावायची? सोय लावून द्या त्याच्यामध्ये.